रोह्यातील दिलदार व्यक्तिमत्व प्रदीप आप्पा देशमुख, बस नाम ही काफी है। समाजात काही व्यक्तिमत्व असे असतात की त्यांचा लांबून अंदाज बांधणे फार अवघड असते। उगाचच न बोलता एका शब्दाचाही संवाद न होता मग जेव्हा एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल अंदाज बांधले जातात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही। स्वकर्तृत्वाने अशा व्यक्तीचा सुगंध चंदनाप्रमाणे सर्वत्र दरवळत असतो। स्वतःसाठी जगला तो मेला आणि जो दुसऱ्यासाठी जगला तो जगला या उक्तीप्रमाणे जगणारे, समाजाच्या कल्याणासाठी अविरतपणे झटणारे उत्तुंग व्यक्तिमत्व आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून रोहा तालुक्यातील पिंगळसई गावचे प्रदीप आप्पा देशमुख यांचा उल्लेख प्रामुख्याने आवर्जून करावेसे वाटते। पिंगळसई गावचे रहिवासी रघुनाथ देशमुख आणि आई श्रीमती सुशीलाताई यांच्या कुटुंबात 24 ऑगस्ट 1958 साली प्रदीप देशमुख यांचा जन्म झाला। वडील नोकरीनिमित्त पोलीस खात्यात असल्याने समुद्र किनारा असलेल्या मुरुड आणि अलिबाग या ठिकाणी त्यांचे बालपणीचे शिक्षण झाले। त्यानंतर पुढील शिक्षण कॉलेजमध्ये जाऊन ग्रॅज्युएशन पूर्ण केले। सुरुवातीला बांधकाम क्षेत्रात सुपरवायझर म्हणून काम पाहायला त्यांनी सुरुवात केली, मात्र स्वतःचा व्यवसाय असावा अशी ट्रान्सपोर्टच्या व्यवसायाची जिद्दच मनात ठसून भरल्याने त्यांनी अधिक या ठिकाणी लक्ष केंद्रित केले। मोठी दूरदृष्टी आणि उद्देश साध्य करण्याचा कसब असल्याने या क्षेत्रात त्यांनी मोठी भरारी घेतली। ट्रान्सपोर्टच्या व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून वॉटर सप्लायर, लेबर सप्लायर अशा स्वकर्तृत्वावर त्यांनी विविध व्यवसायात जम बसवला। सर्वच बाबींची सांगड मिळाल्याने अथक प्रयत्नातून त्यांनी आपले स्थान निर्माण केले। हे सर्व संसारासाठी, कुटुंबासाठी करत असताना त्यांच्या मनातील समाजसेवेची तळमळ त्यांना गप्प बसू देत नव्हती। औद्योगिक वसाहत असलेल्या व्यवसाय ठिकाणी गरजवंताची गरज समजून घेऊन आपल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन सर्वांनी मिळून घाटावमध्ये सोनार सिद्ध ग्रामीण पतसंस्थेची स्थापना केली। संस्थेला सुद्धा एका उंचीवर नेऊन ठेवण्यास त्यांनी प्रचंड प्रयत्न सुरू ठेवले आणि स्वतः चेअरमन पदाची धुरा ते आजही निस्वार्थीपणे सांभाळताना दिसत आहेत। व्यवसाय आणि पतसंस्थेच्या माध्यमातून निर्माण झालेली ओळख ही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती। त्यामुळे राजकारणापासून 2 हात लांब असणाऱ्या आप्पांना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने त्यांना समाजाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली। रोहा तालुका सकल मराठा समाजाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर लगेचच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्यात त्यांनी आपल्या संघटनेसोबत उडी घेतली। रायगड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात आरक्षणाबाबत जनजागृती करण्यात त्यांनी नेहमी पुढाकार घेतला आणि आजही तरुणांना, युवकांना चांगले मार्गदर्शन आणि पाठबळ देताना दिसतात। रोह्याच्या सामाजिक कार्यात सिटीजन फोरमच्या माध्यमातून आरोग्याच्या दृष्टीने वयोवृद्धांना नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी बरोबरच शैक्षणिक कार्यात शाळेतील विद्यार्थ्यांना आणि कॉलेज तरुणांना नेहमीच त्यांच्या मदतीचा हात राहिला आहे। कला क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना सुद्धा आर्थिक मदतीबरोबर त्यांना उत्साह देण्यात कुठेही ते कमी नाहीत। समाजाच्या प्रत्येक घटकात शांतता नांदावी म्हणून आपल्या मृदुभाषी स्वभावामुळे त्यांना रायगड जिल्ह्याच्या शांतता कमिटीमध्ये काही वर्ष सदस्य म्हणून काम पाहण्याची संधी मिळाली। सामाजिक कार्याची आवड म्हणून त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, भास्कर पेरे पाटील यांच्या निवासस्थानी भेटी घेऊन कार्याचा अभ्यास समजावून घेतला आहे। निगर्वी, प्रेमळ आणि अत्यंत आदराचे बोलणे, कोणत्याही प्रसंगात जिव्हाळा, आपलेपणा जपण्याची आणि समोरच्याला आधार देण्याचा त्यांचा स्वभाव गुण हा खरंच विरळाच। चुकीचे वाटले तर जरूर समजावतील, सांगतील, एखाद्या क्षणी त्यांच्या पद्धतीने व्यक्त सुद्धा होतील, परंतु मनात कुणाबद्दलही आकस किंवा राग न धरता तितक्या स्वच्छ मनाने हाक मारून उलट विचारून नेहमीच्या खळाळत्या हास्याने समोरच्याला आपलेसे करणारे आप्पा देशमुख हे वेगळेच व्यक्तिमत्व आहे। मुंह में राम बगल में छुरी अशी कपट नीती आप्पांच्या जवळपासही फिरकत नाही। कोणाबद्दलही मनात राग न ठेवता, राग न धरता संवाद साधणारे हे व्यक्तिमत्व असल्याची नेहमीच जाणीव होते। समाज उपयोगी एखादी भूमिका घेताना त्यांची मांडणी, त्यांच्या स्वभावातला स्पष्ट वक्तेपणा आणि आंतरिक असणारी तळमळ दिसून येत असल्याने त्यांनी आपला मोठा मित्रपरिवार जमवला आहे।
आपल्या मितभाषी स्वभावामुळे प्रशासकीय अधिकारी वर्गाबरोबरही त्यांनी आपले उत्तम नेटवर्क उभा केले. समाजातील प्रत्येक घटकातील प्रतिष्ठित व्यक्तीबरोबर आणि पत्रकार मंडळीबरोबर सुद्धा त्यांनी मैत्रीचे नाते जुळवले आहे. गावातील ज्येष्ठ मंडळी बरोबर धार्मिक कार्यात सुद्धा ते सोबत असतात. समाजातील महिला वर्गासाठी सामाजिक उपक्रमातून प्रोत्साहन देण्याचे त्यांचे कामही तितकेच कौतुकास्पद आहे. सामाजिक कार्यात सर्वच ठिकाणी वेळ देत असताना आपल्या परिवाराला सुद्धा वेळ देण्यास ते विसरत नाहीत. आई सुशीलाबाई, पत्नी विजयाताई, ज्येष्ठ बंधू दीपक भाऊ, मुलगा अमित, पुतण्या अभिषेक यासह कुटुंबातील सर्वच मंडळी त्यांना त्यांच्या प्रत्येक सामाजिक कार्यात मोलाची साथ देताना दिसतात. समाजसेवी, सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारी स्पष्ट व्यक्ती. समाज सेवेचे दुसरे नाव म्हणजे आप्पा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा केलेला हा थोडक्यात आढावा म्हणजे त्यांच्या कार्याची ओळख आहे. अजातशत्रू, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस, एक प्रामाणिक मार्गदर्शक असे विविध व्यक्तिमत्वाने संबंध रोहेकरांना परिचित असलेले, राजकारणात सक्रिय नाहीत पण तटकरी कुटुंबावर कायम निष्ठा असलेली, त्यांच्या प्रती आदरभाव असलेले बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे आप्पा देशमुख. दूरवर हटके खटके, जवळीक मेणाचा गोळा, मैत्री मार्गदर्शन दुनियेत रोज जमवती गोतावळा असे प्रेमळ आप्पांबद्दल बोलावे लागत आहे. असे हर हुन्नरी, स्वच्छ मनाचे आणि समाजासाठी निस्वार्थी वृत्तीने धडपडणारे हे दिलखुलास व्यक्तिमत्व आज आयुष्याची 67 वर्ष पूर्ण करून 68व्या वर्षात पदार्पण करत असल्याने त्यांना दीर्घायुष, सुख, समाधान आणि उदंड आयुष्य लाभो हीच रोह्याचे आराध्य दैवत श्री धावीर महाराज, ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवी आणि बालाजी देवाला प्रार्थना. त्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी, यशस्वी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सहशुभेच्छुक प्रकाश देशमुख, बबन देशमुख, सुभाष देशमुख, गणेश देशमुख, चंद्रकांत देशमुख, विनोद देशमुख, दिलीप सोनवणे, दशरथ देशमुख, संतोष कलमकर, अनिल भगत, नरेंद्र जाधव, राजेंद्र पाशीलकर, प्रभाकर पुजारी, किशोर मोरे, दत्ता कसबे आणि शशिकांत मोरे. माननीय श्री प्रदीप रघुनाथ देशमुख आप्पा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शब्दांकन शशिकांत मोरे आणि प्रशांत देशमुख. सकल मराठा समाजाचे रोहा तालुका अध्यक्ष तथा रोहा सिटीजन फोरमचे निमंत्रक माननीय श्री प्रदीप रघुनाथ देशमुख आप्पा यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. शुभेच्छुक प्रकाश देशमुख, बबन देशमुख, सुभाष देशमुख, गणेश देशमुख, चंद्रकांत देशमुख, विनोद देशमुख, दिलीप सोनवणे, दशरथ देशमुख, संतोष कलमकर, अनिल भगत, नरेंद्र जाधव, राजेंद्र पाशीलकर, प्रभाकर पुजारी, किशोर मोरे, दत्ता कसबे आणि शशिकांत मोरे. जीवेत जीवेत शरदा शतम. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.